योग निद्रेसाठी तयार व्हायचंय. शवासन मध्ये पाठीवर झोपा किंवा जी पोझिशन सोयीची आहे, जिथे तुम्ही संपूर्णपणे आरामाचा अनुभव घेऊ शकाल असं झोपायचंय. जमिनीवर, मॅटवर किंवा पलंगावर झोपलं तरी चालेल. जे सोयीचं असेल त्या पद्धतीने झोपायचंय. पाठीवरती शवासन करायचंय, पण पाठ खाली टेकली पाहिजे. शवासन करा. खुर्चीवर बसला असाल तर पाठीचा कणा सरळ असायला पाहिजे. खोलीतले दिवे मंद असावे. संपूर्णपणे पाठीवर झोपायचंय. शरीर सरळ ठेवायचंय. डोक्यापासून पायापर्यंत डोकं मधोमध असावं, म्हणजे पाठीला आधार मिळतो. पायात अंतर, हात थोडे लांब शरीरापासनं. हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोट अलगद दुमडलेली. पाय एकमेकांपासून लांब ठेवा. जबडा सैल सोडलेला. पुन्हा एकदा स्वतःची पोझिशन निरखायची आहे. जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे शांत आणि स्थिर होत नाही तोपर्यंत स्वतःला ऍडजस्ट करा. योग निद्रा करताना हालचाल करायची नाहीये. त्यामुळे आत्ताच काय ते शरीर स्थिती ऍडजस्ट करून घ्या. डोळे मिटा. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नका. तुमचा वेळ घ्या. सगळं ऍडजस्ट करून घ्या. सगळं ऍडजस्ट झालं की आपण योग निद्रेला सुरुवात करणार आहोत. स्वतःला सांगायचंय, मी आता योग निद्रा घेणार आहे. मी जागी राहणार आहे. मी जाणीवपूर्वक जागी राहणार आहे. संपूर्ण योग निद्रा व्यवस्थित पार पाडणार आहे. संपूर्ण शरीराची जाणीव करून घ्यायची आहे. संपूर्ण शरीर अनुभवायचंय, फील करायचंय. तुमच्या आजूबाजूची जागा, ज्याच्यावर तुम्ही झोपलेला आहात, वरपासून खालपर्यंत शरीर जमिनीला स्पर्श करतंय. ती जागा शरीराची, ती धरती जी आपल्याला आधार देते. शरीराचे धरतीशी स्पर्शाने जोडलेले नाते. शरीराचे ते भाग जे धरतीशी लागून आहेत,
जमिनीला टेकलेले आहेत त्याची जाणीव करून घ्या. आणि त्या जागांमध्ये कुठे कुठे तणाव निर्माण झालेला असेल तर तो श्वासामार्फत काढून टाकायचा आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडा. सोडताना ताण पण शरीरातनं बाहेर काढून टाका. शरीर मोकळं करायचंय. श्वासाकडे लक्ष द्यायचे. श्वास येतोय आणि जातोय. श्वास घेताना शांत वाटायला लागलेलं आहे आणि श्वास सोडताना आपलं टेन्शन, स्ट्रेस, ताणतणाव बाहेर निघून जात आहे. आखडलेलं शरीर मोकळं ढाकळं व्हायला लागलेलं आहे. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. आजूबाजूच्या आवाजांकडे लक्ष द्यायचे. खोलीतले आवाज, खोली बाहेरचे आवाज, घरातले, आजूबाजूचे, रस्त्यावरचे, लांबचे आवाज, जवळचे आवाज, मोठे आवाज, सूक्ष्म आवाज ऐकायचे. लक्ष देऊन ऐका. बघा, शोधा. जवळचे आवाज, लांबचे कितीतरी आवाज आता आपल्याला ऐकू यायला लागलेले आहेत. आपलं लक्ष गेलेलं आहे. कानावर पडतायत हे आवाज. आता सगळे आवाज बाजूला करायचे. फक्त जो आवाज आपल्याला इथे मार्गदर्शन करतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. या आवाजाकडे जो आपल्याला योग निद्रेत घेऊन जाणार आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. योग निद्रा करताना फक्त जाणीवपूर्वक ऐकण्याची क्रिया करायची. एवढंच करायचं. जास्त कटाक्षाने करणं अपेक्षित नाहीये. सूचना शांतपणे ऐका. त्याचा अवलंब जमेल तसा करा. पुढे जाऊया. झोपू नका. शांत व्हायचंय. स्थिर व्हायचंय. स्वतःला सांगायचंय, मी जाणीवपूर्वक योग निद्रा करणार आहे. आता आपण योग निद्रा सुरू करूया. उजव्या हाताकडे लक्ष द्यायचंय. संपूर्ण उजवा हात, उजव्या हाताचा अंगठा, पहिलं बोट, दुसरं बोट, अनामिका, करंगळी, तळहात, मळहात, उजवं मनगट, कोपर, खांदा, काख, उजवी छाती, उजवी कंबर, नितंब, उजवी मांडी, गुडघा,
पोटरी, घोटा, टाच, तळपाय, वरचं पाऊल, उजव्या पायाचा अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, करंगळी. आता आपण डाव्या हाताकडे लक्ष द्यायचंय. डावा हात, डाव्या हाताचा अंगठा, पहिलं बोट, दुसरं बोट, अनामिका, करंगळी, तळहात, मळहात, डावं मनगट, कोपर, खांदा, काख, डावी छाती, डावी कंबर, नितंब, डावी मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, टाच, तळपाय, वरचं पाऊल, डाव्या पायाचा अंगठा, दुसरं बोट, तिसरं बोट, चौथं बोट, करंगळी. आता आपण शरीराच्या पुढच्या भागाकडे बघणार आहोत. डोक्यावरच्या टाळूकडे लक्ष द्यायचंय. योग निद्रा चालू ठेवायची आहे. कपाळाकडे लक्ष द्या. उजवं कपाळ, राईट टेम्पल, डावं कपाळ, लेफ्ट टेम्पल, उजवी भुवई, डावी भुवई, भुवयांचा मध्य, उजवा डोळा, डावा डोळा, उजवा कान, डावा कान, उजवा गाल, डावा गाल, उजवी नाकपुडी, डावी नाकपुडी, वरचा ओठ, खालचा ओठ, जीभ, हनुवटी, गळा, उजवा कॉलर बोन, डावं कॉलर बोन, दोन्ही कॉलर बोन हाडांच्या मध्य, उजवी छाती, डावी छाती, छातीचा मध्य, पोट, नाभी, ओटीपोट, पेल्विक फ्लोरचे स्नायू. आता आपलं लक्ष पाठीकडे वळू द्या. उजवं नितंब, हिप, डावं नितंब, पाठीचा कणा, स्पायनल कॉर्ड, कंबर, पाठीचा मध्य, वरची पाठ, अप्पर बॅक, उजवा खांदा, उजवा शोल्डर ब्लेड, डावा खांदा व डावा शोल्डर ब्लेड, मान, डोक्याची मागची बाजू, शरीराचा संपूर्ण पाठीमागचा भाग,
आता आपण एक एक अवयव बघूया. लक्ष द्या, झोपू नका. उजवा पाय, डावा पाय, उजवा हात, डावा हात, संपूर्ण पुढचं शरीर, संपूर्ण मागचं शरीर, दोन्ही पाय एकत्र, दोन्ही हात एकत्र, संपूर्ण डोकं, मानेच्या वरचा भाग, संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर. झोपू नका, सतर्क रहा. योग निद्रा करायची आहे. संपूर्ण शरीर जमिनीवरती. बघा आपल्या शरीराकडे. एका तिराहिताच्या नजरेने बघा. स्वतःकडे, स्वतःच्या शरीराकडे. मनाच्या गाभाऱ्यात जाऊन शरीराकडे बघण्याची दृष्टी निर्माण करायची. श्वासाकडे लक्ष द्यायचंय. आपला श्वास कसा वाहतोय? स्थिर झालाय का? श्वासाची जाणीव करून घ्या. श्वास नाकातून पदार्पण करतोय, गळ्यामधनं खाली जातोय, छातीमध्ये पसरतोय आणि पसरत पसरत नाभीपर्यंत जातोय. श्वासाची जाणीव होऊ दे. नाभीकडे लक्ष द्या. श्वास घेताना नाभी वर जातीये, श्वास सोडताना नाभी खाली येतीये. श्वास घ्यायचाय नाभी वर, श्वास सोडायचाय नाभी खाली. संथ श्वसन करायचंय. श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता आपण अंक मोजायचे. श्वासाबरोबर अंक मोजायचे. उलटे आकडे मोजायचे. 11 पासून आपल्याला 1 पर्यंत उलट परत यायचं. मोजणीला सुरुवात करूया. श्वास घ्यायचाय 11, श्वास सोडायचाय 11, श्वास घ्यायचाय 10, श्वास सोडायचाय 10, श्वास घ्यायचाय 9, श्वास सोडायचाय 9. चालू ठेवायचाय असाच श्वासोच्छ्वास. कंटिन्यू करा. 1 पर्यंत आपल्याला श्वास मोजत मोजत यायचे. चूक झाली तर परत 11 पासून सुरुवात करायची.
अंक मोजणी आणि श्वास चालू ठेवायचा आहे. आता अंक मोजणं बंद करा. योग निद्रा चालू ठेवायची आहे. जागं राहायचंय. आजूबाजूच्या आवाजांची पुन्हा एकदा जाणीव करून घ्यायची आहे. खोलीमधले सूक्ष्म आवाज, घरातले बाहेरच्या खोलींमधले थोडे मोठे आवाज, लांबवरती रस्त्यावरती पलीकडच्या लांबवरचे आवाज पुन्हा एकदा ऐकायचे. आवाजांची जाणीव निर्माण करायची आहे. मोठे आवाज, लहान आवाज, सूक्ष्म आवाज. काही सूक्ष्म आवाज आता ऐकायला यायला लागलेले. स्थिरता निर्माण झाली. शांतता बाहेर मनामध्ये पण. मन पूर्णपणे शांत झाले. ज्या खोलीत आपण झोपलेलो आहोत त्याची जाणीव करायची आहे. ज्या धरतीवरती जमिनीवरती आपण झोपलेलो आहोत त्याची जाणीव करून घ्यायची आहे. संपूर्ण जागा, ज्या जागेवर आपण झोपलेलो आहोत त्या जागेची जाणीव निर्माण करायची. जमीन आणि शरीर आपलं. कनेक्ट व्हायचंय धरतीशी. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ श्वास सोडून द्यायचा. श्वासाची पुन्हा एकदा जाणीव निर्माण करा. शरीराची, श्वासाची जाणीव निर्माण करा. आता स्वतःला सांगायचंय की योग निद्रा इथे समाप्त होत आहे, संपुष्टात येत आहे. डोळे मिटलेलेच राहू देत. सावकाश पाय हलवायचे, हात हलवायचे, मान हलवायची डावीकडून उजवीकडे,
उजव्या कुशीवर वळून थांबायचंय तिथेच, लगेच उठायचं नाहीये, वेळ घ्यायचाय. शरीराची स्वतःची जाणीव होऊ दे. कम बॅक टू बॉडी कॉन्शियसनेस. उजवा हात उजव्या कानाखाली उशीसारखा ठेवायचा आहे. गुडघे वाकवायचे, थांबायचे तिथे. सावकाश उठून बसायचे. हाताची ज्ञानमुद्रा 3 ओंकार म्हणणार होत, पण डोळे मिटलेलेच राहू देत. ताठ बसायचंय, संपूर्ण श्वास घ्यायचाय. हात सोडायचे, डोळ्यावर ठेवायचे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. आता डोळे उघडायला हरकत